महाराष्ट्रातील आशा गट प्रवर्तक या ठाणे शहरात मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी येऊन आणि त्याच्या आधी ठाणे जिल्ह्यातील आशा गट प्रवर्तकांनी पायी 45 किलोमीटर येऊन इथं या ठिकाणी काल सर्व आले होते। तमाम आशा गट प्रवर्तकांचं या लढाईमध्ये उपस्थित होत्या, सहभागी होतात, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। आणि कालच्या इथं येण्यामुळे आपल्या आशा गट प्रवर्तकाचा शासन निर्णयाचा जो निर्णय आहे त्याला एक चालना मिळाली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत आम्हाला एक 10 दिवसामध्ये 2 कॅबिनेटमध्ये हा निर्णय करतो अशा प्रकारचं आश्वासित केलं। सर्व भगिनींच्या मनातल्या इच्छा आहेत की आता आम्हाला 100 दिवस थांबून झालेत, आम्हाला GR घेतल्याशिवाय घरी जायचं नाही आणि मुख्यमंत्री महोदयांनी हा GR लवकर काढावा यासाठी कृती समितीने पाठपुरावा करण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी केला आणि आम्ही निर्णय घेतला आहे की आता आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार, मुंबईमध्ये बसणार आणि मुंबईत बसून शासनाने मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांना आवाहन करणार की आमचा GR लवकर द्या, त्याशिवाय आम्ही घरी परतणार नाही। या निर्धाराने ही वाटचाल ठाण्याहून आता मुंबईकडे जाईल आणि मुंबईतून विजयी झाल्यानंतरच आम्ही घरी जाऊ हा निर्धार हजारो महिलांनी, हजारो आशा गट प्रवर्तकांनी केलेला आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आमची दखल घेतली। ठाणेच्या पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणेने या ठिकाणी जेवणाची आणि सर्व बंदोबस्त करून आम्हाला मदतीचा हात दिला। याबद्दल ठाणेकरांच्या सर्व प्रसार माध्यमांचं, आपल्या यूट्यूब चॅनेलचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि ह्या लढाईला, ज्या कोरोना काळात लढणाऱ्या आशा आणि गट प्रवर्तकाच्या लढाईला आपण सगळ्यांनी बळ दिलेले आहे आणि त्यांचा विजयाचा समारोप होईल। त्या विजयासाठी सुद्धा आपण सर्वांनी आमच्या त्या आनंद महोत्सवातसुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि ही लढाई शासन निर्णय निघेपर्यंत मुंबईमध्ये सुरू राहील हा निर्णय आम्ही कृती समिती म्हणून घेतलेला आहे। सर, काल 9 तारीख होती आणि काल एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता, तर वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याकडे गेले होते का ते आपल्याकडे आले होते त्या आंदोलनामध्ये? म्हणजे नेमकं म्हणजे काल काय झालं हे सांगा। काल मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस होता, त्यांना भेटण्यासाठी हजारो लोक वर्षावरती आणि ठाण्यामध्ये पण जमलेले होते। ते तिथं जमलेले असताना त्यांनी आंदोलनाची दखल घेतली आणि आम्हाला सांगितलं की ठाण्यामध्ये पहिल्यांदा जे काही या ठिकाणी माझं अभिनंदन होणार आहे किंवा माझं स्वागत होणार आहे वाढदिवसाच्या निमित्तानं, ते पहिल्यांदा मी आशा आणि गट प्रवर्तकांची बोलून आणि मग बाकीचे कार्यक्रम स्वीकारणार आहेत। त्यामुळे सकाळी त्यांनी अर्जंट मुंबईला गेले आणि तिथून आल्यावरती आशा गट प्रवर्तकच्या आमच्या कृती समितीसोबत जवळपास 20 मिनटं चर्चा केली आणि नंतर त्यांनी आम्हाला जे शब्द दिलेत त्या शब्दानंतर आम्ही या ठिकाणी सर्व आशा गट प्रवर्तक ताईंना तो निर्णय सांगितला। भगिनींची इच्छा होती की आपलं आंदोलन चालू ठेवूया, मुख्यमंत्री महोदयांनी शब्द जरी दिला असेल तर प्रत्यक्ष GR निघेपर्यंत आपण लढत राहिलं पाहिजे आणि म्हणून त्यामुळे आम्ही कालही रात्री इथं थांबलो आणि आता आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आणि सर्व मंत्री महोदयांनी, मंत्रिमंडळाने लवकरात लवकर GR काढावा ही आमची अपेक्षा आहे आणि त्याचा एक पाठपुरावा म्हणून हे पुढचं आंदोलन सुरू राहणार। प्रस्थापित माध्यमांना वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या मिळतात। ABP माझावरती जी बातमी झाली की पायी मोर्चा थांबला, आंदोलन स्थगित झाले अशा प्रकारचं त्यांनी दिली होती, त्यांना ती माहिती पूर्णतः त्यांनी घेतली नाही। त्यांनी ते शेवटी आम्हाला मुद्दा असा आहे की त्यांना आम्ही फोन करून ते म्हटले प्रतिनिधी इथं पाठवतो, परंतु प्रतिनिधी आले नाहीत। परंतु आंदोलन जेव्हा चालू असतो तो आक्रोश असतो, त्यामुळे कोणताही पत्रकार असो, कोणताही माध्यम असो, त्याने शहानिशा संबंधित योग्य पदाधिकाऱ्यांशी बोलून केली पाहिजे, अन्यथा गैरसमज पसरतो। हे एक होता कामा नये की प्रत्येक समाजातल्या जाणत्या लोकशाहीवादी मर्त्य कार्यकर्त्याची आणि पत्रकाराची जबाबदारी अधिक आहे, म्हणून सखोल बातमी, खरी बातमी घेण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा त्याचा परिणाम जो होतो तो चुकीचा होतो, याची दखल घेतली पाहिजे। आम्ही त्यांना विनंती केली आहे की आमचं आंदोलन सुरू आहे आणि ती बातमी तुम्ही लावा, ती लावतील अशी आम्ही एक अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीनं ठाणेमध्ये आलेलो आहोत। आमचा कुठलाही वेगळा उद्देश नव्हता, आमचा शुभेच्छा देण्याचाच उद्देश होता आणि त्याचं रिटर्न गिफ्ट आम्हाला एवढंच पाहिजे होतं, जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या आशा आणि गटप्रवर्तकांनी 23 दिवसाचा संप केलेला होता आणि महाराष्ट्राचे माननीय आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः घोषणा केलेली होती की आम्ही आशा ताईंना 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10 रुपयाची वाढ देऊ, शिवाय दिवाळी बोनस 2,000 रुपये देऊ। ते निर्णय झाल्यानंतर, घोषणा झाल्यानंतर, त्याची काही पत्रकं निघाल्यानंतर आम्ही कृती समितीच्या वतीनं त्यांचा मान राखला आणि त्यांनी हेही सांगितलं होतं की 1 महिन्याच्या आत आम्ही शासन निर्णय तुम्हाला देऊ। परंतु हिवाळी अधिवेशन तोंडावर आलं होतं। आम्हाला असे वाटत होतं कृती समितीला की हिवाळी अधिवेशनामध्ये
शासन निर्णय होईल, परंतु तेव्हाही आमच्या घोषणांकडे स्वतःच्या घोषणांकडे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने दुर्लक्ष केलेलं आहे. शिवाय त्यानंतर आता 1 महिन्यानंतरचाही होत आलेला आहे, परंतु आम्ही वारंवार शासनाला आणि सरकारला हे विनंत्या करत होतो की आमच्या ज्या घोषणा आहेत त्याची अंमलबजावणी करा, परंतु अद्यापही त्या घोषणेची अंमलबजावणी न झाल्यामुळं आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. परंतु काल माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत अत्यंत सकारात्मक 25 मिनिटं चर्चा झाली. त्यांनी सांगितलेलं आहे की कॅबिनेटमध्ये आम्हाला 2 कॅबिनेट व्हावे लागतील, एका कॅबिनेटमध्ये चर्चा आणि दुसऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णय, अशी आम्हाला 10 दिवसाची वेळ लागेल, ती 10 दिवस द्या. परंतु आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांना, गेली 3 महिने तुम्ही काय केलं आहे, आत्ता तुम्ही आम्हाला 10 दिवस परत मागताय. हा संताप आहे महिलांचा. त्यामुळं महिला म्हणतायत की जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही लढू, त्यांना आठवणीत राहू, याचं दुसरं कुठलंही कारण नाही. आम्ही सरकारचा सन्मान केलेला आहे. आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की आम्ही बसलेलो आहोत. आमचा पुढचा अजेंडा आहे. आपण ठाण्यामध्ये आम्ही अत्यंत चांगल्या शांत पद्धतीनं आंदोलन चालवलेलं आहे. या पुढचं आंदोलन आमचं अत्यंत लोकशाही पद्धतीनं शांततेनं राहील. महिला लढतायत, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिला लढतायत, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. उद्या सकाळी आम्ही विटीला जाऊ, तिथे आझाद मैदानावर याच पद्धतीनं सरकारला विनंत्या करू, सरकारचा सन्मान पुन्हा एकदा आम्ही करू आणि विनंतीपूर्वक त्यांना आव्हान करू, आम्ही इथं बसलेलो आहोत साहेब, तेवढं आमचं अंमलबजावणी करा, शासन निर्णय काढा, एवढंच आव्हान आम्ही करतोय. परंतु आत्ता आपण संख्या बघितलेली होती, काल 25,000 लोक या ठिकाणी आंदोलनात होते. आज सुद्धा या ठिकाणी 5,000 पेक्षा जास्त, आत्ता संध्याकाळ झाली तरी रात्र झाली तरी लोक या ठिकाणी आहेत. आणि उद्या नंतरची भूमिका संघटनेची अशी आहे की जे घरी राहिलेले लोक आहेत उद्या मोठ्या संख्येने या आझाद मैदानाला धडकणार आहेत, या मुंबईमध्ये धडकणार आहेत. उद्यापासून चालणारं आंदोलन हे तीव्र असणार आहे, परंतु शांततेनं असणार आहे. संख्या हे प्रचंड हजारोच्या संख्येनं असणार आहे. आमचं सरकारला एवढंच आव्हान आपल्या माध्यमातून आहे, आम्ही खूप शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. पुन्हा एकदा आठवण करून देतोय साहेब, आपण शासन निर्णय करावा, आम्ही शांततेनं आनंद उत्सव या ठिकाणी म्हणून घरी जाऊ. खरं तर हे आंदोलन कृती समितीच्या वतीनं सुरू आहे. काल आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांचा बड्डे होता आणि त्या बड्डेला आम्ही विश करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या आशा आणि गटप्रवर्तक आलो होतो. ह्या मागण्या आमच्या आहेत की आम्ही काहीच मागितलं नव्हतं. आमचं एवढंच म्हणणं होतं की आम्हाला ऑनलाईन काम नको आणि आमचे जे आमच्यावरती लादलेली कामं आहेत ती आम्हाला नकोत. परंतु आरोग्यमंत्री जे तानाजी सावंत आहेत त्यांनी घोषणा केली की आशांना 7,000 आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये देण्याची घोषणा केली. ही मानधनवाढीची घोषणा त्यांनी केली. ह्याला 3 महिने झाले तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही, त्याचा JR अजून निघाला नाही. हा विषयसुद्धा कॅबिनेटमध्ये गेलेला आहे. हा कॅबिनेटमध्ये गेल्यानंतरसुद्धा त्या कॅबिनेटमध्ये ह्या विषयाची चर्चा कुठंही झालेली नाही. त्यामुळं आम्ही काल इथं ठाण्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांना भेटायला आलो आणि आमचं गाऱ्हाणं त्यांना सांगायला आलो. परंतु काल मुख्यमंत्री साहेब ज्या वेळेला भेटले त्यावेळेला एक 20 ते 25 मिनटाची चर्चा झाली. त्यांनी असं सांगितलं की जे काय आहे त्याची पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही चर्चा करू आणि दुसऱ्या कॅबिनेटमध्ये मग आम्ही त्याचा निर्णय घेऊ. त्या कालावधीला एक 8-10 दिवस लागतील आणि त्या 8-10 दिवसासाठी तुम्ही थांबावं असे आम्हाला त्यांनी विनंती केली. परंतु ही विनंती करत असताना बायकांच्यामध्ये प्रचंड घालमेल होती की आम्हाला कुठंतरी आमचा JR मिळाला पाहिजे आणि JR घेतल्याशिवाय जायची नाही अशी प्रत्येक आशेनं आणि गटप्रवर्तकांनी आपली भूमिका तिथं घेतल्यामुळं कालचं हे आंदोलन आमचं आजच्या दिवसावरती वाढलं आणि आजपासून म्हणजेच आज रात्रीपासून आम्ही आजचं आंदोलन स्थगित करून आम्ही हे आझाद मैदानकडं वळवतो आहे. आझाद मैदानमध्ये आम्ही सगळ्या आमदार खासदारांना रिक्वेस्ट करणार आहोत की तुम्ही ह्या आमचा JR काढा, 8-10 दिवसामध्ये आम्हाला JR द्या, तो घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. ही भूमिका आमची आहे आणि ती घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आज ठाण्यामधलं आंदोलन ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं स्थगित करून उद्यापासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू होणार आहे.
हे जे आंदोलन आहे ते मागील 4 महिन्यापासून सुरू आहे. 1 ऑक्टोबरला महाराष्ट्र शासनाला आम्ही नोटीस दिली की तुम्ही आम्हाला पगारवाढ द्या, ऑनलाईन काम आम्हाला सांगू नका, जबरदस्ती करू नका. कंत्राटी कर्मचारी जे आहेत गटप्रवर्तक त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, अशांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या, ही आमची मागणी होती. या मागणीबद्दल सरकार आमच्याबरोबर 18 ऑक्टोबरपासून 1 नोव्हेंबरपर्यंत बोललंच नाही. 1 नोव्हेंबरला आरोग्यमंत्र्यांनी आमची मिटिंग केली आणि मिटिंगमध्ये त्यांनी जाहीर केलं की अशांना आम्ही 7,000 देऊ, गटप्रवर्तकांना 10,000 देऊ आणि त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा लाभ देऊ, असं आश्वासन दिल्यानंतर 8 नोव्हेंबरपासून संप स्थगित करण्यात आला. व त्याच्यानंतर जो शासकीय GR निघण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली नाही. शासकीय GR निघण्यासाठी खूप अवधी होता. आपण बघतोय की आता मराठा समाजाचे आंदोलन आहे, रात्री 3-3 वाजता GR निघतात आणि या ठिकाणी तर 1 नोव्हेंबरला झालेला निर्णय त्यांनी 12 जानेवारीपर्यंत त्याचा GR काढला नाही. तो मंत्रिमंडळामध्ये चर्चेसाठी विषय घेतला नाही आणि हा खरं म्हणजे महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्याचा अपमान आहे की त्याने एकदा आश्वासन दिल्यानंतर त्याचा GR काढणे ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. परंतु दुर्दैवाने हे त्रिशंकू सरकार आहे. या सरकारमध्ये महिलांचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये त्यांना काही महत्त्वाचं वाटत नाही आणि या 76,000 अशा महिला ज्या आहेत त्यांना एक प्रकारे महाराष्ट्र शासन त्यांचा अवमान करीत आहे. त्यामुळे हे आंदोलन करावं लागत आहे. आंदोलन करायची गरज काय? खरं म्हणजे या सर्व महिलांना 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे अशी मागणी आहे. आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं सरकार आरोग्यावर बजेटचा फक्त 4% खर्च करतं. दिल्ली सरकार आहे ते 13% खर्च करतं. भारताची सरासरी जी आहे ती 5.5% आहे. मग यांनी जर 4%चं 8% जर केलं तर सर्वांना पगारवाढ देणं शक्य आहे. अंगणवाडी असेल, आशा असेल, लोकांच्यासाठी औषधोपचार असतील, नागरी सेवा असतील, त्या सगळ्या दिल्लीप्रमाणे मोफत देता येतील. तर हे बजेटमध्ये मागणी करूनही अनेक वर्षापासून ते सुधारणा करायला तयार नाहीत. तर त्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि बजेट जे आहे आरोग्यावरचं ते डबल करावं अशी आमची मागणी आहे. माझं नाव शंकर पुजारी, मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचा.